या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर वेस, सोलापूर। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या विधान परिषद सभागृहात उमटले। यावर देशमुख यांच्या भावाकडे मोठे वक्तव्य करण्यात आले आहे। माझ्या भावाची हत्या जातीयवादातून झालेली नाहीये। राजकारणाने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये असेही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात SIT नेमली असून त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे। ते लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करतील तर या प्रकरणात जातीयवादाचा काहीच संबंध येत नाही असे देखील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि स्पेशली SIT नेमलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की ते लवकरात लवकर आरोपींना शोध घेऊन जेरबंद करतील। काय सांगाल, एकीकडे जर बघितलं तर काही लोक यामध्ये जातीवाद आहे असं म्हणतात, तुम्ही कसं पाहताय? खरंच जातीवाद नाही, जे म्हणतात ना ते लोक ते जातीवादी असतील, कारण काही तर जातीवादाचा काही विषय नाही। ज्या मुलाचे भांडण झालं ते तो दलित आहे आणि मी तुम्हाला सकाळी पण एक सांगितलं होतं की ज्या जातीचा जे मुख्य आरोपी आहे, जो ज्या जातीचा आहे त्याच जातीचा व्यक्ती, त्याचं पूर्ण कुटुंब माझी शेती वाहतात 22 वर्षापासून, त्याच्यामुळे जातीवादाचा काही संबंधच येत नाही इथं। पण जे ते लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की हा जातीवाद आहे तर ते जातीवादी असतील, म्हणजे त्या जातीची ते पाठराखण करत असतील। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, अनेक आमदार खासदार इथे येऊन गेले, लोक तुमची काय अपेक्षा आहे? आवाज उठवतो, आवाज उठवायला चालू आहे। सर्व जे आमदार आहेत, जे विविध पक्षातील आमदार किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज उठवलाय, बघतोय मी ते अजून चालू आहे आणि सगळ्यांनी मिळून राज्यात केंद्रात आवाज उठवायचं काम चालू आहे आणि 100% न्यायाच्या दिशेनं हे त्यांचे जे वक्तव्य आहेत किंवा त्यांचे उचलणारे पाऊल आहेत ते तसे आहेत। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, तुमच्या जिल्ह्यातले 2 आमदार मंत्री झाले, त्यांच्याकडनं न्यायाच्या कशा अपेक्षा करा? ते सांगतील आता काय ह्याच्यात न्याय येते। आता त्यांना मंत्रिमंडळात, म्हणजे मंत्री आहेत ना ते, आता मंत्रिमंडळात आहेत ते, तर ते त्यांच्याकडं ते काही एखाद्या कुठल्या जातीचे किंवा त्याच्यासाठी त्या सभागृहात नाही। त्याच्यामुळे जे माझ्यावर अन्याय झालेला आहे, माझ्या भावाचा खून केलेला आहे, माझ्या भावाची हत्या केलेली आहे, तर ते त्याच्यावर काय पाऊल उचलतात त्याच्याकडं म्हणजे बघावं लागेल, वाट की काय म्हणतात ते, काय करतात। कोण मंत्री येतो असं वाटतं तुम्हाला पाऊल उचलतो? आपल्याला ते नाही सांगता येणार, पण आता जे बीड जिल्ह्यातले 2 मंत्री आहेत ते 100% पाऊल उचलतील आणि यांना समर्थन देतील। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्यूम्स। पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर।